कार्यक्रमाकडे वळूयात. मुख्य कार्यक्रम आपल्या शिक्षकांना पुरस्कार वितरण. सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या या बाजूने येऊन शेवटी मॅडम बोला सरांचं बस शेवटी हां आधी कार्यक्रम पुरस्कार वितरण होईल, नंतर आपण सरांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. सुरुवातीला शिक्षकांनी स्टेजच्या या बाजूने येऊन पलीकडच्या बाजूने उतरायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. आदरणीय सरांना मी सांगू इच्छितो, प्लीज पुढे सांगू इच्छितो की सर यावर्षी राज्य पुरस्कारामध्ये सर आपल्या तब्बल 6 शिक्षकांना पुरस्कार मिळाला राज्य स्तरावर. एकदा जोरदार टाळ्या त्या शिक्षकांसाठी. आणि आपण सुरुवात करूयात ज्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळालेला आहे अशा पहिल्या 6 शिक्षकांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी सुरुवातीला निमंत्रित करतो आशा अशोक ब्राह्मणे, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज. आशा अशोक ब्राह्मणे मड आहे का? ठीक आहे. मुंबई पब्लिक स्कूल मड. राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण इयत्ता 8वीचे यशस्वी अध्यापन आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये सीएन म्हणून काम केले. त्यांनी विविध यूट्यूबमध्ये त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत त्यांचा सहभाग आहे आणि त्यांचे तब्बल 5 शोध निबंध प्रकाशित झालेले. आशा ब्राह्मणे मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजूयात. यानंतर पूर्वा प्रवीण संखे, मुंबई पब्लिक स्कूल मलाड कन्या शाळा. राज्यव्यापी ऑनलाईन उपक्रमात 6वी साठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून अध्यापन. कृतिशोध निबंध स्पर्धेत जिल्हा स्तरावर पारितोषिक. बालवैज्ञानिक स्पर्धेत विद्यार्थ्याला सिल्वर मेडल, प्रशस्तीपत्रक आणि इयत्ता 10वीला त्या विद्यार्थ्याला 72% गुण. अशा या पूर्वा प्रवीण संखे मॅडम यांचा या ठिकाणी आपण सर पटकन यायचं आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विनंती आहे की आपण नाव पुकारल्यानंतर थोडं पटकन यायचं आहे, फास्ट पुढे. यानंतर तयार राहायचंय गौरी राजेंद्र कुमार शिंदे, BSc BEd गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक शाळा. श्रीमती गौरी शिंदे त्यांचे 5 शोधनिबंध, ग्रंथलेखन, SCRT पुणे आयोजित स्वाध्याय सेतू कार्यपुस्तिका, कॅलेंडर निर्मिती सहभाग, NAP 2020 टास्क निर्मिती सहभाग आणि आनंददायी पर्यावरण यामध्ये त्यांनी काम केलेले अशा गौरी राजेंद्र कुमार शिंदे. उपस्थितांना टाळ्या वाजवायची कंजूसी करायची नाही, जोरदार टाळ्या प्रत्येकासाठी, कारण त्यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले माझे सगळे शिक्षक आहेत. आणि यानंतर मी निमंत्रित करतो श्री रवींद्र पोपट पाटील, MA BEd, संत ककया मार्ग हिंदी शाळा क्रमांक 2 धारावी. विशेष उल्लेखनीय कार्य, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार. कोविडच्या काळामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षणीय यश, शाळेसाठी लोकसहभागातून मोठी मदत, वर्गशाळा पटसंख्या वाढीचा उच्चांक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा स्तरावर काम केलेले असे आमचे रवींद्र पोपट पाटील. आणि यामधील 2 शिक्षक श्रीमती नीता जाधव आणि या प्रकृती असतो त्यामुळे येऊ शकले नाही, सविता जगताप ऑन द वे आहेत. आता आपण सुरुवात करूयात महापालिकेच्या महापौर पुरस्कार वितरण समारंभास. सुभाष पाटील. थँक्यू सर. आदरणीय व्यासपीठ आणि सभागृह, यानंतर आपण जातोय आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक. सर्वप्रथम श्रीमती शारदा भीमराव पौळ. श्रीमती शारदा भीमराव पौळ, BA DEd, एकूण 31 वर्ष सेवा, सायन कोळीवाडा लोप्रा मराठी शाळा. इंचार्ज पद सांभाळून इयत्ता 4थी व इयत्ता 2री वर्ग अध्ययन करतात. अत्यंत विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय अशा शिक्षिका आहेत, तेव्हा त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया शारदा पौळ मॅडमसाठी. यानंतर द्वितीय क्रमांक आहे श्रीमती अचला अशोक शिंदे, HSBT वेरावली मनपा मराठी शाळा क्रमांक 1. शारदा पौळ यांचा हा सन्मान, टाळ्यांचा जोरदार गजर. आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान होत आहे. यानंतर अचला अशोक शिंदे, SSC DEd, 33 वर्षांची सेवा,
100% विद्यार्थ्यांच्या 100% अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी मॅडमने नवनवीन नवोपक्रम हे राबवलेले आहेत. समाजकार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पटनोंदणीमध्ये भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे आणि माता पालक गटासाठी कार्यशाळा अशा अनेक गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. अशा ह्या गुणवंत शिक्षिका अचला अशोक शिंदे यांचा सन्मान आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करतोय. आपले आदरणीय अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी सर, उपायुक्त शिक्षण डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अचला शिंदे मॅडम यांच्यासाठी. यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रद्धा रवींद्र खोत, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज मराठी शाळा. 28 वर्ष आणि 8 महिन्यांची प्रदीर्घ सेवा आणि BA DED असलेल्या आमच्या ह्या श्रद्धा रवींद्र खोत समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग, पटनोंदणीमध्ये भरीव कार्य, माता पालक गटासाठी कार्यशाळा, CRC अंतर्गत शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा अतिशय हातखंडा. अशा ह्या श्रद्धा रवींद्र खोत यांचा यापुढे सन्मान होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपल्या ह्या आदर्श शिक्षकांसाठी. मंडळी, खरोखर हा टाळ्यांचा गजर अखंड सुरू राहिला पाहिजे, कारण आपण सर्वजण आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. श्रद्धा रवींद्र खोत, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज. यानंतर पुढच्या आमच्या शिक्षिका आहेत रुपाली रमेश शिरकर. रुपाली रमेश शिरकर, मुंबई पब्लिक स्कूल केतकीपाडा मराठी शाळा, MA BEd, 29 वर्षांची प्रदीर्घ सेवा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मेरिटमध्ये विद्यार्थी आणण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. स्टेट लेवलला ऑनलाईन 2 वर्ष त्यांनी लेसन घेतलेले आहेत. तालुका स्तर आशय समृद्धीमध्ये गणिताचं मार्गदर्शन, तालुका स्तरावर 7वी पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये सुलभ कार्य, पटनोंदणी असं चौफेर कार्य असलेल्या रुपाली रमेश शिरकर यांचा गौरव होतोय. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत सतीश रामकृष्ण सातपुते, वरळी सिपेस उच्च प्राथमिक मराठी शाळा. 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा, MA DED ही त्यांची गुणवंत पदवी. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरळी ट्रस्ट तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कब युनिटमधून ते विद्यार्थ्यांना कृतीयुक्त खेळातून उत्तमरित्या अभ्यास शिकवतात. स्काउट गाईड पथकाद्वारे देखील विविध प्रकारच्या स्वावलंबन, सेवाभाव, देशप्रेम ही मूल्ये रुजवण्यामध्ये आमचे सातपुते सर हे माहिर आहेत. तेव्हा सातपुते सरांचा सन्मान या ठिकाणी आता पुढे होतोय. मान्यवर आपल्या व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण सातपुते सरांसाठी. यानंतर आमचे पुढचे गुणवंत आहेत श्री अनिल दौलत राजगुरू, लिंबोणी बाग मनपा मराठी शाळा क्रमांक 1 गोवंडी. अनिल दौलत राजगुरू, MA BEd, 30 वर्ष 9 महिन्यांची म्हणजे जवळजवळ 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा. स्मार्ट PT मध्ये RP, त्याचबरोबर नास मध्ये RP, निष्ठा आपला जो शैक्षणिक उपक्रम आहे त्यामध्ये RP, शालेय उपक्रमामध्ये सहभागी आणि शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणारे अनिल दौलत राजगुरू या ठिकाणी सन्मान होतोय तो सतीश सातपुते सरांचा. जरा टाळ्यांचा जोरदार गजर आपण सतीश सातपुते सरांसाठी करूया. आणि आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत ते अनिल दौलत राजगुरू. यानंतर पुढचे गुणवंत जे आहेत ते नितीन वामन म्हात्रे, हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज उपस्थित नाही आहेत. ते स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आपण त्यांचाही या ठिकाणी गौरव करत आहोत, सन्मान करत आहोत. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती वर्षा नरेंद्र थोरावडे. वर्षा नरेंद्र थोरावडे, विनोबा भावे मनपा लोपरा मराठी शाळा, MA DED, 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा. विद्यार्थ्यांची 0% गळती होण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशन करतात. विद्यार्थ्यांच्या मराठी आणि इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी वाचन प्रकल्प राबवलेले आहेत. शिष्यवृत्ती आणि इतर सर्वच बाबतीत विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी कार्यरत असणाऱ्या श्रीमती वर्षा नरेंद्र थोरावडे यांच्यासाठीही टाळ्यांचा गजर आपण जोरदार गजर करणार आहोत. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती शैलजा वसंत पुरी, HSBT वेरावली मनपा मराठी शाळा क्रमांक 2, SSC DED, 32 वर्षांची प्रदीर्घ सेवा. शैलजा वसंत पुरी, SSC DED, 32 वर्षांची सेवा. बालकोत्सव, विविध प्रदर्शने, शालेय उत्सवामध्ये पुरी मॅडम यांचा सक्रिय सहभाग असतो. याचबरोबर अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये ते माहिर आहेत. आनंददायी शनिवार अंतर्गत त्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात. हस्तकला, मातकाम, चित्रकला यामध्ये त्या मार्गदर्शन. अशा
विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधणाऱ्या शैलजा पुरी मॅडम, कृपया टाळ्यांचा जोरदार गजर आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत सीमा विजय जामदार, MPS संभाजीनगर मराठी शाळा, 29 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि MA BEd ही अत्यंत गुणवंत अशी उच्च पदवी. पथनाट्य, बालनाट्य, लेखन, दिग्दर्शन करतात. मराठी भाषा दिन, मनपा पुस्तिकेमध्ये त्यांच्या कविता छपाई झालेल्या आहेत. त्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सहशालेय उपक्रमांच्या आयोजन त्या करतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कार्यरत आहेत. असा सीमा विजय जामदार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुढच्या गुणवंत शिक्षिका अर्थातच आमच्या श्रीमती मोहिनी नरसिंग कावळे मॅडम, प्रशिक्षिका, जोगळेकरवाडी उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक 2, 31 वर्ष आणि 8 महिन्यांची सेवा. MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता श्रेणी. शिक्षण पालक संघामध्ये प्रतिनिधित्व करून पटसंख्या वाढीसाठी त्या प्रयत्न करतात. कोविड काळामध्ये त्यांनी झूम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. गृहभेटी देऊन त्यांनी अध्यापनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे. अशा अत्यंत गुणी शिक्षिका आणि सध्या प्रभारी BO म्हणून कार्यरत असलेल्या कावळे मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी सुरू ठेवूया, कारण असं म्हटलं जातं की गुरुजनी द्यावे ऐसे धडे, आपला आदर्श ठेवले पुढे, विद्यार्थी तयार होतात चोहीकडे, राष्ट्र होई तेजस्वी. असं राष्ट्र तेजस्वी करणारे गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या ह्या गुणवंतांचा हा सन्मान सोहळा सुरू आहे. यानंतर आपण पुढे जातोय श्री अरुण शंकरराव मंदाडे, KK मार्ग हिंदी मनपा शाळा क्रमांक 1, MA BEd ही त्यांची पदवी आणि 15 वर्षांचे त्यांची सेवा. आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना डॉक्टर आंबेडकर वरळी ट्रस्ट मधून प्राप्त झालेला आहे. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी मेरिटमध्ये आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक YouTube चॅनल मंदाडे सर चालवतात. असे हे गुणवंत शिक्षक आणि त्यांचा हा सन्मान. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया त्यांच्यासाठीही. पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री राजन चंदू राठोड, कोरबा मिठागर मनपा हिंदी शाळा. MA BEd ही यांची उच्च गुणवत्ता आणि 13 वर्षांचं त्यांचे उल्लेखनीय कार्य. मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये RP म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. शिष्यवृत्ती पर्यवेक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, नूतन भारत अभियान अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ते काम करतात. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री राकेश लिखीराम चुटे, खारदंडा हिंदी मुंबई पब्लिक स्कूल, नियर फिश मार्केट खारदंडा. DT BEd MA DS M, 21 वर्षाची आणि 9 महिन्यांची प्रदीर्घ सेवा असलेले. कोविड काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी इयत्ता 8वी करता सलग 2 वर्ष चॅनल नोडल ऑफिसर CNO म्हणून काम केलेलं आहे. आणि राकेश चुटे सरांचा हा सन्मान होतोय. आपल्या चिमण्यांसह ते या ठिकाणी हजर आहेत. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण राकेश सरांसाठी. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री अशोक कुमार राममूर्ती सिंह, MPS बजाज रोड मनपा हिंदी शाळा कांदिवली. BA BEd LLB असलेले, ॲडव्होकेट असलेले आमचे सिंह सर, 32 वर्ष आणि 6 महिन्यांची प्रदीर्घ सेवा आणि पुढच्याच महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. आणि त्यांचा हा सन्मान आज होतोय. त्यांच्यासाठी खरोखरच गिफ्ट आहे, कारण महाराष्ट्र विद्यापीठामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केलेली त्यांची विद्यार्थिनी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 4थी मध्ये त्यांची मुलगी, तर 7वी मध्येही 2010-11 मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेले त्यांचे विद्यार्थी आहेत. असे अशोक कुमार राममूर्ती सिंह यांचा आता यापुढे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. पुढील मान्यवर आपले गुणवंत शिक्षक आहेत ब्रह्मानंद वासुदेव बुल्ले, प्रबोधनकार ठाकरे हिंदी MPS शाळा, 16 वर्षांची सेवा आणि MA BEd ही उच्च गुणवत्ता श्रेणी. कोरोना काळामध्ये त्यांनी YouTube चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापन केलेलं आहे. आनंददायी शनिवार म्हणा, पटनोंदणी म्हणा, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणा, शैक्षणिक साहित्य म्हणा, वाचन लेखन प्रकल्प म्हणा, विद्यार्थी गळती थांबविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे ब्रह्मदेव वासुदेव बुल्ले. आणि सध्या सन्मान होतोय तो अशोक कुमार राममूर्ती सिंह. जरा टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. ब्रह्मानंद बुल्ले सरांचा सन्मान. MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता, 16 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि प्रबोधनकार ठाकरे MPS शाळेचे हे गुणवंत शिक्षक, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती आगा परवीन जहा फिरोज, विनोबा भावे नगर उर्दू स्कूल कुर्ला पश्चिम, 30 वर्षांची सेवा, BA BEd हे यांचं क्वालिफिकेशन. एल प्रभागामध्ये पहिली FLN लॅब स्थापित करणाऱ्या आणि इयत्ता पहिलीमध्ये 100हून अधिक विद्यार्थ्यांची यशस्वीरित्या पटनोंदणी करणाऱ्या, वृत्तपत्र कोपरा तयार करून वर्गामध्ये त्याचं आपल्या विद्यार्थ्यांना अनुभव देणाऱ्या अशा गुणवंत शिक्षिका. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत शेख मोहसिन इलियास, गायक रफीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 1, MA BEd, 13 वर्षांची सेवा. आणि शेख मोहसिन इलियास यांची खरी ओळख सांगायची तर शायर असलेले अतिशय गुणवंत शिक्षक. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दररोज केलेल्या जाणाऱ्या परिपाठावर आधारित त्यांनी पुस्तक छापलेलं आहे. अनेक पुस्तकं आणि त्याचबरोबर मनपाच्या शिक्षण विभागाने मुलांना वितरित केलेल्या बालभारतीद्वारे इयत्ता 1ली ते 9वीची पाठ्यपुस्तके तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे असे शेख मोहसिन इलियास. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत एजाज अली अय्याज अली, कामारोड मनपा उर्दू शाळा क्रमांक 3, कामारोड मनपा उर्दू शाळा क्रमांक 3, 12 वर्षांची प्रदीर्घ सेवा, MA BEd ही उच्च गुणवत्ता. नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आपल्या अध्यापनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावलेला आहे. कोविड काळामध्ये विद्यार्थ्यांना झूमद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्यांनी शैक्षणिक अनुभव दिलेले आहेत. या ठिकाणी शेख मोहसिन इलियास यांचा सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण आपल्या सर्व गुणवंत शिक्षकांसाठी. आणि पुढचे आमचे श्री एजाज अली अय्याज अली यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करतोय एजाज अली सरांना. नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग आपल्या त्या शैक्षणिक अध्ययन अध्यापनामध्ये करतात आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतात. शिक्षकांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कार्यशाळाही राबवलेल्या आहेत. लोकसहभाग, पालकांना पर्यावरणविषयक कार्यशाळा त्यांनी राबवलेल्या आहेत. असे हे गुणवंत शिक्षक एजाज अली अय्याज अली. जरा टाळ्यांचा गजर करूया ह्या आपल्या गुणवंत शिक्षकासाठी. यानंतर आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत शेख रेहाना अमीन, हरिनगर मनपा शाळा क्रमांक 1, MA BEd ही यांची उच्च गुणवत्ता, 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, शाळेच्या कोणत्याही उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी सदैव तत्पर आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये मेरिटमध्ये आणण्यामध्ये तत्पर असणाऱ्या शेख रेहाना अमीन. यावेळी पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती शेख समिया तौसीफ, DD उपाध्याय मार्ग मनपा उर्दू शाळा, 15 वर्ष 11 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आणि BA BEd ही त्यांची गुणवत्ता. पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम शाळेमध्ये राबवलेले आहेत. 119 वरून 250च्या वर पटसंख्या नेण्यामध्ये त्यांनी मोठा आपला हातभार लावलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून माध्यमिक वर्ग सुरू झालेले आहेत आणि 3 वर्ष सातत्याने 100% निकाल माध्यमिक वर्गांचा लागतोय. त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया. यानंतर पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते शेख वसीम मुश्ताक, MPS शिवाजीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 1 गोवंडी, MA BEd, 13 वर्षांचा अनुभव. शिक्षकांना स्टेट झूम ऑनलाईन मध्ये त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. एक्सपर्ट टीचर म्हणून CO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तब्बल 9 वर्षापासून या शिक्षक शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असतात. अतिशय उत्तम आणि गुणवत्ता प्राप्त शिक्षक आहेत शेख वसीम मुश्ताक. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण. पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती निपा मितेश कुमार चंदे, टागोरनगर मनपा गुजराती शाळा विक्रोळी, MA BEd ही यांची उच्च गुणवत्ता, 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा, ब्रिटिश काउन्सिलमध्ये RP म्हणून काम केलेलं आहे. पहिल्या अक्षरमध्ये स्टार शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. प्रथम मध्ये शतक झेप RP म्हणून काम केलेलं आहे. तर शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा ह्या गुणवंत शिक्षिका निपा मितेश कुमार चंदे. त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण. सर्वांनी जरा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करूया आपल्या ह्या गुणवंत शिक्षकांसाठी. पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती तेजश्री महेश पवार, गोविंदनगर मुंबई पब्लिक स्कूल मालाड,
MA BEd ही उच्च गुणवत्ता, 13 वर्षाचा त्यांचा अध्ययनाचा अनुभव, नेशन बिल्डर अवॉर्ड 23-24 ने त्या सन्मानित आहेत। इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप मध्ये 22-23 मध्ये 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत। ज्ञानरचनावादी अध्यापन म्हणा किंवा भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी वाचन सहज सोप्या पद्धतीने ते शिकवतात आणि महिन्याभरामध्ये विद्यार्थ्याला वाचायला लागतं असं त्यांचा आजपर्यंतचा खाके आहे। अशा तेजश्री महेश पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर या ठिकाणी व्हायला पाहिजे। मला सभागृहाला नम्र विनंती आहे की आपण ह्या गुणवंत शिक्षकांसाठी या ठिकाणी टाळ्यांचा जोरदार गजर करूया। यानंतर पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत दत्तात्रय बन्सी गावडे। दत्तात्रय बन्सी गावडे, चेंबूर कॅम्प मनपा उच्च प्राथमिक शाळा, MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता श्रेणी, 12 वर्ष 9 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव। दत्तात्रय सरांच्या बरोबर त्यांचे मातोश्री आणि पिताश्री या ठिकाणी दिसत आहेत। आपल्या सुपुत्राचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी जातीने उपस्थित आहेत। टाळ्यांचा जोरदार गजर करूया। सोशल एज्युकेशन मुवमेंट मुंबई यांच्याकडून त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। डॉक्टर आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी यांच्याकडूनही त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। शिष्यवृत्ती 8वी मध्ये 4 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आहेत असे दत्तात्रय गावडे। यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत संतोष विष्णू यादव। देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1 गोवंडी, MA BEd, 15 वर्षांचा अनुभव, 3 पुस्तकांचं लेखन यादव सरांनी केलेलं आहे। इंग्लिश ग्रामर वर्कबुक, शाळास्तरीय सरळ आणि ईमेल अकाउंट नियंत्रण करणे, पालकांना सोशल मीडियाद्वारे शाळेशी जोडून ठेवणे, सातत्याने 3 वर्षापासून जर्मन भाषेचं अध्यापन करण्यात येत आहे। बालकोत्सव, शिक्षणोत्सव मध्ये ते सक्रिय सहभाग घेतात असे संतोष विष्णू यादव यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। टाळ्यांचा गजर आपण संतोष सरांसाठीही करूया। पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री दिलीप रामकिशन अंभोरे। दिलीप रामकिशन अंभोरे, शिवडी क्रॉसरोड MPS मनपा इंग्रजी शाळा, MA BEd ही सरांची गुणवत्ता श्रेणी, 16 वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव। मुख्याध्यापक शाळेमध्ये प्रत्येक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवतात। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रतीक योग्यतेअंतर्गत सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी शाळेमध्ये केलेली आहे। शाळेला मुंबई जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक प्राप्त झालेला आहे। मुख्यमंत्री सुंदर शाळा, टाळ्यांचा जोरदार गजर व्हायला पाहिजे दिलीप सरांसाठी, कारण खरोखरच आपल्या शाळेला मुख्यमंत्री म्हणजे राज्य स्तरावर त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे। यानंतर पुढच्या आपल्या गुणवंत शिक्षिका आहेत रेखा संजय यशवंते, नेहरू नगर मनपा इंग्रजी शाळा, BA BEd ही यांची उच्च गुणवत्ता, 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव। पटसंख्या वाढीसाठी ते विशेष प्रयत्न करतात। विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतात। कृतीयुक्त अध्यापन पद्धती त्या वापरतात। महापालिका शाळांमध्ये प्रवेशवाढीसाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहेत। विविध विषयावर परिसरामध्ये त्या रॅली काढतायत, जनजागृती करतायत आणि NGOच्या मदतीने शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात अशा रेखा यशवंते यांचा सन्मान आणि त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर आपण करायला पाहिजे, सर्वांना विनंती आहे। यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अमुदा अन्नाराज। आर्य कॉलनी तमिळ शाळा क्रमांक 1 मधील ह्या अत्यंत गुणवंत शिक्षिका। MA DEd ही यांची गुणवत्ता, 35 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव। स्काउट गाईड मध्ये पर्यवेक्षक झाल्यानंतर त्यांनी शाळेतील स्काउट गाईडचा दर्जा उंचावलेला आहे। BKCतील शिक्षणवारी कार्यक्रमांतर्गत संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी काम केलेलं आहे। सिंगापूर येथील शैक्षणिक दौऱ्याची टीम आर्य कॉलनी मध्ये ज्यावेळेला आली होती त्यावेळेला सर्वोत्कृष्ट शाळा असा पुरस्कार ह्या शाळेला मिळालेला आहे। अशा अमुदा अन्नाराज यांचा गौरव या ठिकाणी होतोय। जरा आपण सर्वांनी सभागृहामध्ये इथे बसून घ्यायचंय। हॅलो, हे बघा वरती शिक्षक ते फोटो काढताना जरा बसून घ्या प्लीज, तुम्हाला विनंती आहे। बसा खाली पहिले सगळेजण, फोटो सेशन नंतर करा, आधी बसून घ्या जरा। आमचे पुढील गुणवंत शिक्षक आहेत श्री आशिष कुमार प्रभाकर राणे। संगीत शिक्षक आहेत, प्रबोधनकार ठाके MPS मराठी शाळेमध्ये 12वी नंतर त्यांनी संगीत विशारद ही पदवी घेतलेली आहे। 18 वर्ष ते आपल्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात। शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो। सर्व काम अत्यंत जबाबदारीने पार पडतात। मनमिळावू, कार्यतत्पर आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत। राणे सरांसाठी सुद्धा टाळ्यांचा जोरदार गजर आपण या ठिकाणी करूया।
यानंतर आमचे पुढचे गुणवत्ता शिक्षक आहेत ते आहेत जगदीश देवराम सूर्यवंशी. सायन MPS शाळा सायन येथे ते कार्यरत आहेत. त्यांनी शारीरिक शिक्षणामध्ये MA ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि BPEd आहेत ते. त्याचबरोबर 17 वर्ष 9 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. शालेय स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर 4 प्रावीण्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचे 19 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धामध्ये गुणवत्तेमध्ये आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे प्रावीण्य मिळवणाऱ्याचे 6, राष्ट्रीय स्तरावर 7, राज्य स्तरावर 12, किक बॉक्सिंग अशा अनेक स्तरावर त्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळवून दिलेली आहेत. असे हे गुणवंत शिक्षक सूर्यवंशी. टाळ्यांचा जोरदार गजर व्हायला पाहिजे सूर्यवंशी सरांसाठी. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत गणेश बबनराव मास्कर. राजर्षी शाहूनगर मनपा हिंदी शाळा माहीम पूर्व. विशेष शिक्षण त्यांचं हस्तकला MACTC हस्तकलेचे शिक्षक आहेत. पालकांच्या सहकार्याने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या प्रवाहात आणलेलं आहे. शिक्षकोत्सव असू द्या नाहीतर कोविड काळामध्ये ऑनलाईन एक्सपर्ट टीचर म्हणून त्यांचं कार्य असू द्या, अत्यंत महनीय काम करून मुलांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा संस्कार शिबिरामध्ये योगा शिकवतात. असे हे गुणवंत शिक्षक गणेश मास्कर. यानंतर पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत शिल्पा विवेकानंद बनसोड. शिल्पा विवेकानंद बनसोड, लिंबोनीबाग मनपा मराठी शाळा क्रमांक 1 गोवंडी. MFA BFA ही त्यांची पदवी. MA मराठी ही त्यांनी केलेला आहे. महापौर चित्रकला स्पर्धेमध्ये 21-22 मध्ये 5,000चं रोख पारितोषिक त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. त्यांनी मगाशीच त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं होतं आणि त्या मनोगतातून त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे. अशा ह्या शिल्पा बनसोड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मान्यवरांच्या हस्ते. माननीय अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरी डॉक्टर अमित सैनी सर, उपायुक्त शिक्षण डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम, आपले दोनही शिक्षणाधिकारी, याचबरोबर आमचे सन्माननीय उपशिक्षणाधिकारी या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील आमच्या शिक्षिका आहेत समीक्षा सुनील मोहिते. नरेपार विशेष मुलांची शाळा. नरेपार विशेष मुलांची शाळेमध्ये कार्य करणाऱ्या आमच्या BA BEd पदवीप्राप्त 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या, बघा लक्षात घ्या की सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असलेल्या विशेष मुलांना शिकवणाऱ्या या शिक्षिकेचा हा सन्मान आणि म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी करा. कारण आपल्याला आपल्या घरातील एक मूल सांभाळणं कठीण असतं आणि इथे विशेष वर्गातील मुलांना त्या अध्यापन करतात आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून त्यावर मात करून त्यांना प्रावीण्य प्राप्त करून देणाऱ्या अशा शिक्षिका. पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत दत्तात्रय अर्जुन रासकर. दत्तात्रय अर्जुन रासकर, शिवडी कोळेवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. MA MEd ही यांची ट्रॉम्बे मनपा. MA MEd ही यांची गुणवत्ता. 15 वर्षांची त्यांची सेवा आहे. शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. झूम ॲप, गुगल मीटद्वारे ऑनलाईन अध्यापन त्यांनी केलेलं आहे. प्रश्नपत्रिकांची निर्मिती ते करतात आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडतात. त्यांनी NGO मार्फत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल आणि रिचार्ज उपलब्ध करून दिलेलं होतं. असे दत्तात्रय अर्जुन रासकर यांचा हा सन्मान. टाळ्यांचा जोरदार गजर. आणि 15 वर्ष शाळेचा 100% निकाल इयत्ता 10वी साठी हे विशेष प्रावीण्य आहे. खरंच जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. यानंतर आमचे पुढील गुणवंत शिक्षक आहेत श्री अशोक दशरथ हांडे. शिवडी कोळीवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. MA MEd ही यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पोशाखावरूनच लक्षात येईल की कीर्तनकार महाराज म्हणून त्यांना नेहमी ओळखलं जातं, संबोधलं जातं. आणि असे हे अतिशय गुणवंत शिक्षक आणि सध्या संत साहित्याची पुणे युनिव्हर्सिटी मधून PhD करत आहेत असे हे अशोक दशरथ हांडे सर. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अशोक हांडे सरांसाठी. खरोखरच मान्यवरांच्या हस्ते ह्या सर्व गुणवंतांचा हा गौरव सोहळा होत असताना खरं तर किती जोरदार टाळ्या वाजायला हवेत मंडळी प्लीज. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नशामुक्तीचं काम देखील अशोक हांडे सर करतायत. यानंतर आमचे गुणवंत शिक्षक आहेत सलाहुद्दीन निजामुद्दीन. चेंबूर स्टेशन मनपा उर्दू माध्यमिक शाळा. चेंबूर स्टेशन मनपा उर्दू माध्यमिक शाळा. BSc
B.Ed ही यांची गुणवत्ता, 15 वर्ष अध्यापनाचा अनुभव आणि 15 वर्ष सेवेमध्ये अनेक विषयांचा त्यांनी 100% निकाल लावलेला आहे. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे. इथे मनपा शिक्षण विभाग आणि शिक्षण सेनेकडून त्यांना आदर्श शिक्षण म्हणून पुरस्कार प्राप्त झालेले असे गुणवत्ता प्राप्त सलाउद्दीन निजामुद्दीन सरांचा हा सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करणार आहोत सरांसाठी. यानंतर पुढील शिक्षिका आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती वीणा निलेश काळे, गोशाळा रोड मनपा माध्यमिक शाळा मुलुंड, BSc B.Ed, 16 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. अत्यंत मनमिळावू, आनंदी, उत्साही, विद्यार्थीप्रिय अशा ह्या शिक्षिका शाळेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम करतात. गोरगरीब आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र काम ते सातत्याने करत आहेत. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत अमर बापू पाचांगळे. अमर बापू पाचांगळे, नॅशनल प्राथमिक शाळा घाटकोपर, BA B.Ed, 12 वर्षांची सेवा. विद्यार्थ्यांना गृहभेटी देऊन शाळागृहामध्ये आणण्यामध्ये त्यांनी महनीय काम केलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मोफत शालेय साहित्य वाटप ते करतात, ज्यामध्ये गणवेश, दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तकं, शूज अशा अनेक गोष्टींचा अनुभव समावेश आहे. याचबरोबर शालेय उपक्रमामध्ये समन्वयक म्हणून ते काम करतात असे अमर बापू पाचांगळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गजर करूया आपण अमर सरांसाठी. पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत साजेता अब्दुल्लाह नाईक, मदनी प्राथमिक उर्दू शाळा जोगेश्वरी पश्चिम, MA D.Ed ही त्यांची गुणवत्ता, 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा. मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आपल्या शाळेला गुणवत्ता स्तरावर पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य करतात. शिक्षिकेचं लेखन कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः लिहून वर्कबुक्स तयार केलेले आहेत आणि शाळेचा निकाल 100% असतो, 0% गळती. जरा सर्वांनी बाकीच्या सर्व मंडळींनी बसून घ्यायचं आहे. कोणी इथे सभागृहामध्ये उभं राहणार नाही आणि कोणीही बाहेरही जाणार नाही. माझी व्हॉलंटियर्सना विनंती आहे की कोणीही बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घेणार आहात. यानंतर आमच्या पुढच्या शिक्षिका ज्या आहेत, आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री जावेद मोहम्मद मकसूद शेख, गुलशन ए इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा कुर्ला, MA D.Ed सरांची पदवी, 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. कोविड-19 काळामध्ये CNO मध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे. याचबरोबर आपल्या अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्रमामध्ये ते करतात. शैक्षणिक व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत, 950 पेक्षा अनेक शैक्षणिक व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत असे हे गुणवंत शिक्षक जावेद शेख. टाळ्यांचा गजर करूया आपण जावेद सरांसाठी. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत मनीषा चंद्रकांत पवार, वसंतराव शंकर देसाई प्राथमिक विद्यालय वरळी, MA D.Ed ही त्यांची पदवी, 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा. या ठिकाणी मनीषा पवार यांच्या मातोश्री आलेल्या आहेत आणि त्याही शिक्षिका आहेत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्याही शिक्षिका आहेत. म्हणजे शिक्षकांचंच हे घराणं आहे आणि अशा शिक्षकांच्या घराण्यामधला हा पुरस्कार आणि सन्मान. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया मनीषा पवार मॅडमसाठी. यानंतर पुढच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती अश्विनी प्रशांत कानोलकर, शिवाई विद्या मंदिर भांडूप पूर्व, 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि BA D.Ed ही आमच्या कानोलकर मॅडमची पदवी. शालेय आणि आंतरशालेय स्पर्धा तसेच वार्षिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवत्ता प्राप्त करून दिलेली आहे. बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभाग आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांनी इयत्ता 4थी साठी अध्यापन केलेलं आहे. अशा ह्या अश्विनी कानोलकर मॅडम, त्यांचा हा गौरव होतोय सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने, मान्यवरांच्या वतीने. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अश्विनी मॅडमसाठीही. आणि पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अवंतिका हेमंत कदम, कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक शाळा देवनार गोवंडी, 20 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, MA D.Ed ही अवंतिका मॅडम यांची पदवी. सर फाउंडेशन तर्फे कर्तृत्ववान महिला हा जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
व्हर्च्युअल क्लासद्वारे ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे। अशा ह्या अतिशय गुणी शिक्षिका, गुणवंत शिक्षिका अवंतिका कदम, त्यांचा सन्मान होतोय आणि टाळ्यांचा जोरदार गजर, प्लीज जोरदार टाळ्या आपण सर्व ह्या गुणवंतांसाठी वाजवूया। या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती कांचन किशोर खरात। कांचन किशोर खरात, शारदाश्रम विद्या मंदिर मराठी प्राथमिक शाळा, 28 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, BA DED ही यांची पदवी। बालभारती पाठ्यपुस्तक पुणे या संस्थेच्या वतीने त्या राज्यस्तरीय पुस्तक निर्मिती मंडळावर काम करतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत। अशा कांचन खरात यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण इथे कांचन मॅडम यांच्यासाठी। पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत संतोष रामहरी साखरे। संतोष रामहरी साखरे, गांधी बालमंदिर प्राथमिक शाळा कुर्ला पश्चिम, 30 वर्षांची सेवा आणि MA DED ही गुणवत्तापूर्ण श्रेणी। बेस्ट टीचर अवॉर्ड बँक ऑफ इंडिया कडून त्यांना 2003 साली मिळालेला आहे। स्वरसाधना संगीत पुरस्कार त्यांना 2004 साली मिळालेला आहे। सुगंधरा संगीत पुरस्कार हा 2004 साली आणखी मिळालेला पुरस्कार। तर अपंग मित्र सन्मान फेलोशिप, आदर्श भूषण पुरस्कार कल्याण, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले असे हे संतोष रामहरी साखरे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण साखरे सरांसाठी। जरा खरंच दमलेत का सगळे? थँक्यू। याच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे आपल्या सर्वांकडून। यानंतर पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती स्मृती विजय टेमकर, शिवाजी विद्यालय प्राथमिक विभाग काजूपाडा कुर्ला पश्चिम, 24 वर्ष त्यांच्या अध्यापनाचा अनुभव, MA DED ही यांची शैक्षणिक पात्रता। आदर्श शिक्षक म्हणून 2018 साली त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। ऑनलाईन इयत्ता 1ली 2री मध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले असे ह्या टेमकर मॅडम, त्यांचा या ठिकाणी गौरव होतोय। जरा टाळ्या वाजूया आपण त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजूया। यानंतर पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती स्नेहा संजय सुभेदार, शिशुविकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर, 35 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव, SSC DED ही यांची गुणवत्ता। आदर्श शिक्षक लायन्स क्लब कडून त्यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। राज्यव्यापी प्राथमिक शिक्षक भरीव प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अंगणवाड्यांना भेटी देणे, परिसरातील भेट देऊन विद्यार्थ्यांना शाळागृहामध्ये आणणे असं चतुरस्र काम स्नेहा मॅडम करतात आणि त्यांचा गौरव इथे मान्यवरांच्या हस्ते होतोय। पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अन्सारी शगुफ्ता अब्दुल वाहिद, ग्रेन मुंबई प्राथमिक शाळा, 25 वर्ष अध्यापनाचं कार्य, BA DED ही गुणवत्ता श्रेणी। विद्यार्थी गृहभेटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करून त्यांनी विद्यार्थ्यांना शाळागृहामध्ये आणलेलं आहे। पटसंख्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतात। याचबरोबर शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत। आणि आपले आता सर्वात शेवटचे गुणवंत शिक्षक आहेत संदीप संभाजी पराडे, शिवशिक्षण संस्थेची बाबासाहेब देशपांडे प्राथमिक शाळा सायन, 29 वर्षाचा अनुभव, MA DED ही सरांची गुणवत्ता श्रेणी। धारावी परिसरातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचं तंत्र शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना फंक्शनल इंग्लिश कोर्स सारख्या ब्रिटिश कोर्स कडून त्यांनी उपक्रम आयोजित केलेले आहेत। 14 वर्षापासून विद्यार्थी मार्गदर्शन करतायत। शाळेच्या विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थी, या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा हा सन्मान या ठिकाणी जो होतोय, यामध्ये आपल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। श्रीमती सविता संदीप जगताप, देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1, MA BED ही राज्य गुणवत्ता यादीमध्येही ज्यांचा प्रथम क्रमांक होता तशा ह्या सविता संदीप जगताप, ज्यांनी ज्या 6 शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा झेंडा रोवलेला आहे, त्यातील ह्या पहिल्या शिक्षिका ज्यांनी अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये भाषांतर करून वाटप केलेलं आहे। नवोपक्रम स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर त्यांचा नवोपक्रमाची निवड झालेली आहे। NGO सोबत संपर्कात राहून शाळेसाठी त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे आणि अशा प्रकारे
आज या ठिकाणी आपण 6 गुणवंत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि 50 गुणवंत आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक असा 56 गुणवंतांचा हा आगळा वेगळा गुणवंत गुणगौरव सोहळा संपन्न करत आहोत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं।